कुठल्याही दुपट्याला जर फिनिशिंग यायचं असेल तर क्विल्ट रूलर आणि क्विल्ट कटर वापरणं हे अत्यंत आवश्यक असतं. कात्रीने कापून सुद्धा आपण हे बनवू शकतो, परंतु त्याला फिनिशिंगला थोडीशी अडचण येते. अशा प्रकारे तुकडे कापल्यामुळे त्याला छान फिनिशिंग येतं आणि ते दुपटं दिसायला सुद्धा छान दिसतं. म्हणून मी नेहमी ही आयुधं वापरत असते. नमस्कार. मध्यंतरी मला एक कमेंट आलेली होती की आपण लहान बाळासाठी वेगवेगळी दुपटी बनवतो, झबली बनवतो, टोप्या बनवतो, तर त्या बाळाला त्यातलं काहीही समजत नाही, मग त्याचा काय उपयोग आहे. ही कमेंट होती माझ्या एका दुपट्याच्या डिझाईनच्या व्हिडिओ खाली. म्हणजे त्यांना हे सुचवायचं होतं की तुम्ही हे जे सगळं शिवता त्याचा काहीही उपयोग नसतो. मला सांगा मैत्रिणीनं, ते बाळ आहे, त्या बाळाला ते कसं काय समजेल. आपण जे काय बनवतो, जे काय करतो, त्या बाळाला ते समजणारच नाही. हे सगळं जे आपण करतो ते आपल्या हौसेखातर करतो आणि फक्त स्वतःच्याच बाळासाठी नाही, इतरांच्या बाळांसाठी सुद्धा आपण हे सगळं बनवून देतो. हे सगळं त्यांच्या हौसेखातर किंवा स्वतःच्या हौसेखातर असतं. आता तुम्ही दुकानात गेल्यानंतर बाळांसाठी छान छान कपडे घेता, हे त्या बाळाला समजतं का की तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घेतले, ते कॉटनचे आहेत का कसले आहेत. त्या बाळाला काहीही समजत नसतं, पण तुम्ही घेताना छान छान निवडून. तसाच हा प्रकार आहे. म्हणजे या कमेंटला तसा बघितलं तर काहीही अर्थ नव्हता, परंतु आता मला ते तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून मी फक्त सांगितलं. ते जाऊ दे. तुम्ही याआधी माझ्या चॅनलवर बऱ्याच वेळा बघितलं असेल की मी वेगवेगळ्या डिझाईनची दुपटी अपलोड केलेली आहेत, टोप्या अपलोड केलेल्या आहेत, वेगवेगळ्या डिझाईनची झबली, फ्रॉक, बरंच काही अपलोड केलेलं आहे. हे तुम्ही नक्कीच बघितलं असेल. बघितलं नसेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते अवश्य बघा. तर त्याच प्रकारे आज सुद्धा मी तुम्हाला एक छानसं दुपट्याचं डिझाईन दाखवणार आहे आणि हे दुपट्याचं डिझाईन मी ड्रेस मटेरियलच्या शिल्लक राहिलेल्या कपड्यातनं बनवलेलं आहे. त्याला जोडीला मी पांढरा कपडा वापरलेला आहे. ते डिझाईन काय आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर मात्र हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल, कारण सगळ्यात शेवटी त्याला मी अजून थोडंसं पेंटिंग करून थोडासा गेटअप आणणार आहे आणि तो जो गेटअप आहे तो मला शेवटीच आणायला लागेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, एक सांगायचं राहिलं, मध्यंतरीच्या काळात मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करूच शकले नाही. म्हणजे बरेच गॅप पडले त्याच्यामध्ये. त्याचं कारण असं की मी खूप आजारी होते आणि आजारपणातून उठून आज एवढ्या दिवसांनी मी नव्या जोमाने तुमच्यासमोर उभी आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की माझा हा खूप दिवसांनी आलेला नवीन व्हिडिओ, या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबाल, एवढी मला नक्कीच खात्री आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण यातले 4 त्रिकोण आणि यातले 4 त्रिकोण घेऊन चौकोन करणार आहोत आणि बाकीचे सगळे जे त्रिकोण आहेत ते आपण या पांढऱ्या त्रिकोणांना जोडणार आहोत. मग ते यातले असू देत किंवा यातले असू देत. तर आता आधी मी त्रिकोण जोडायला सुरुवात करते. यातले 4, यातले 4. हे आपले 4 चौकोन जोडून झाले. आता आपण बाकी सगळे हे आपले 4 त्रिकोण जोडून झाले, सॉरी. आता बाकी सगळे जे त्रिकोण आहेत ते आपण पांढऱ्या त्रिकोणांना जोडणार आहोत. मग ते पिवळे असू देत किंवा वेगळे असू देत. हे जोडून झाले. तसेच मी हे सुद्धा आता जोडून घेते. हे सगळे जोडून झाल्यानंतर मी याला इस्त्री करते आणि त्यानंतर मग आपण पुढे काय करायचं हे नंतर बघू. आता ही सगळी आपली तयारी झाली. आता हे सगळं आपण ओळीप्रमाणे जोडून घेणार आहोत. पहिल्या ओळीत आपण 5 पांढरे चौकोन आधी एकमेकांना जोडून घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढचे काय त्रिकोण चौकोन जोडायचे असतील ते बघू. आपण आता यातला एक तुकडा घेणार आहोत आणि तो याला इथे असा जोडणार आहोत. हे झालं.
आता यातला एक चौकोन आपल्याला जोडायचा आहे आणि पुन्हा असा एक चौकोन घ्यायचा आहे, हा असा जोडायचा याला. आणि त्यानंतर पुन्हा एक पांढरा चौकोन आपल्याला जोडायचा आहे. ही बघा, ही आपली पहिली ओळ इथे तयार झाली. आता आपल्याला दुसरी ओळ करायला घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला 5 पांढरे चौकोन जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग एक यातला चौकोन जोडायचा आहे. हा जोडून झाल्यानंतर यातला एक चौकोन आपल्याला जोडायचा आहे. पुन्हा यातला एक चौकोन जोडायचा आहे आणि मग पुन्हा एक पांढरा चौकोन जोडायचा आहे. हे बघा, ही झाली आपली दुसरी ओळ. आता आपल्याला तिसरी ओळ करायची आहे. आता पुन्हा आपल्याला 5 पांढरे चौकोन एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 2 चौकोन आपल्याला सलग जोडायचे आहेत. हे झाल्यानंतर आता यातला एक चौकोन आपल्याला जोडायचा आहे, पांढरा, आणि हा तो आपल्याला असा जोडायचा आहे याला इथे. याच्या शेवटी पुन्हा आपल्याला एक पांढरा चौकोन जोडायचा आहे. ही झाली तिसरी ओळ. आता आपल्याला चौथी ओळ तयार करायची आहे. आता चौथ्या ओळीत आपल्याला 3 पांढरे चौकोन एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. हे 3 पांढरे चौकोन जोडून झाल्यानंतर हा एक चौकोन जोडायचा आहे. त्यानंतर हा चौकोन जोडायचा आहे, हा आपल्याला असा जोडायचा आहे. त्यानंतर पुन्हा हा एक चौकोन जोडायचा आहे. आणि आता यातला हा जो चौकोन आहे हा हा आपल्याला इथे असा जोडायचा आहे. हा जोडून झाल्यानंतर आता 2 पांढरे चौकोन आपल्याला जोडायचे आहेत. ही झाली आपली चौथी ओळ. आता आपल्याला 5वी ओळ करायची आहे. आता आपल्याला पुन्हा 3 पांढरे चौकोन एकमेकांना जोडायचे आहेत. त्यानंतर मग हा एक चौकोन आपल्याला जोडायचा आहे, हा आपल्याला असा जोडायचा आहे. नंतर हा एक चौकोन आपल्याला जोडायचा आहे. हे बघा, हा इथे आपला आता असा येईल. त्यानंतर हे 2 चौकोन आपल्याला जोडायचे आहेत आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा एक पांढरा चौकोन आपल्याला जोडायचा आहे. ही झाली आपली 5वी ओळ. आता आपल्याला 6वी ओळ करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे घ्यायचं आहे आणि मग त्याला हे 3 चौकोन जोडायचे आहेत. त्यानंतर मग हा असा एक जो जोडलेला त्रिकोण आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथे जोडायचा आहे. हे असं आलं पाहिजे, असं अशा प्रकारे हे जोडलं गेलं पाहिजे. हे जोडून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हा एक चौकोन इथे जोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा चौकोन घ्यायचा आहे आणि हा जोडताना आपल्याला असा जोडायचा आहे. हे बघा, हे असं, म्हणजे असं नाही जोडायचं, हे असं जोडायचं आहे आपल्याला. आणि मग पुन्हा आपल्याला हा पिवळा एक चौकोन जोडायचा आहे आणि पुन्हा हा पिवळा आणि पांढरा चौकोन जोडायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली ही 6वी ओळ आता पूर्ण झाली. आता आपल्याला 7वी ओळ करायची आहे. 7व्या ओळीत सगळ्यात आधी आपल्याला हा एक चौकोन घ्यायचा आहे आणि हा त्याला जोडायचा आहे. नंतर पुन्हा हा एक चौकोन इथे जोडायचा आहे. हे झाल्यानंतर आता हे आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे हे कॉम्बिनेशन, आणि ते आपल्याला इथे असं जोडायचं आहे. हे जोडून झाल्यानंतर पुन्हा हा एक चौकोन इथे जोडायचा आहे. हे जे आहे हे आपल्याला याच्या बाजूला जोडायचं आहे. तर ते जोडताना काय करायचं, हे असं जोडायचं.
आता पुन्हा हे 2 आपल्याला जोडायचे आहे आणि शेवटी आपल्याला हा एक चौकोन जोडायचा आहे. आपल्याला अजून 2 ओळी करायच्या आहेत. त्यातली ही 8वी ओळ मी करते. 8व्या ओळीत हे आधी असे 4 येतील, नंतर पुढे काय करायचं हे पुढे बघू. हे आपल्याला एक जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्या समोर 2 पांढरे चौकोन जोडायचे आहे. हे बघा, ही झाली आपली 8वी ओळ. आता आपल्याला 9वी म्हणजे सगळ्यात शेवटची ओळ करायची आहे. तर ती करण्यासाठी आपल्याला आधी आता 5 पांढरे चौकोन एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपली ही शेवटची ओळ पण करून झाली. हे आता माझे थोडेसे एक्स्ट्रा झाले, म्हणजे मी नेहमी कापताना ते एक्स्ट्रा कापते. याचे जे काही डिटेल्स आहेत, म्हणजे मला ॲक्च्युअली किती पांढरे चौकोन लागले, किती हे चौकोन लागले, किती हे चौकोन लागले, हे त्रिकोण, हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे डिटेल्स देते. हे मी एक्स्ट्रा काढलेले होते. हे आता मी थोडा वेळ बाजूला ठेवते आणि हे तुम्हाला मी मांडून दाखवते. हे बघा, ही पहिली ओळ, ही दुसरी ओळ, ही तिसरी ओळ, ही चौथी ओळ, ही 5वी ओळ, ही 6वी ओळ, ही 7वी ओळ, ही 8वी ओळ आणि ही सगळ्यात शेवटची म्हणजे 9वी ओळ. हे बघा, अशा प्रकारे आता या ओळी मी ओळीनुसार जोडलेलं होतं ते आता असं मांडून घेतलेलं आहे. तर आता हे बघितल्यानंतर थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल की हे डिझाईन कसलं आहे. तर आता मी इथे सांगते की हे डिझाईन आहे फुलपाखराचं. आता इथे मी त्या दुपट्याला खाली 2 लेयर लावणार आहेत, म्हणजे एकूण 3 लेयर होतील. तर इथे मी खाली कॉटनचा पांढरा कपडा अंथरलेला आहे. त्या दुपट्याच्या डिझाईनपेक्षा याचा साईज थोडासा मोठा आहे. आता इथे मध्ये मध्ये मी फेविक्रिल लावून हे 3ही लेयर्स एकमेकांना चिकटवून घेणार आहे. हे 2 लेयर झाले. आता हे दुपटं आपल्याला ह्याच्यावर असं ठेवून चिकटवून घ्यायचं. आणि हे बाजूनी जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला आता कापून टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ हे वाळायला ठेवेपर्यंत आपण बॉर्डर कापून घेऊ. हे बघा, हे आता मी असं कापून घेतलं. हे थोडा वेळ वाळेपर्यंत मी आता बाजूला ठेवते आणि याला आपण आता या कपड्याची बॉर्डर पुरत असली तर ती लावणार आहोत, नाहीतर मग दुसरा कुठल्या तरी कपड्याची याला बॉर्डर लावणार आहोत. दुपट्याला बाइंडिंग करण्यासाठीची बॉर्डर आपण वापरतो ती 2.5 इंच रुंदीची शक्यतो घ्यायची. तर त्या हिशोबाने मी आता हे कापणार आहे.
आता हे जे मगाशी आपण चिकटवलं होतं हे बऱ्यापैकी आता वाळलेलं आहे. याला चारी बाजूने आपण एकदा टीप मारून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ह्याला बाइंडिंग करू. आता आपण या दुपट्याला बाइंडिंग करणार आहोत. बाइंडिंग करायच्या 3 ते 4 पद्धती आहेत. या सगळ्या पद्धती माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेल्या आहेत. स्पेशल त्याच्यासाठी बाइंडिंगचे माझे वेगळे व्हिडिओज आहेत. तर त्या वेगवेगळ्या पद्धती कुठल्या आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. आता मी इथे कपडा कमी असल्यामुळे नॉर्मल आपली जी नेहमीची रेग्युलर पद्धत असते तीच वापरणार आहे. जर तुमच्याकडे भरपूर कपडा असेल तर तुम्ही वेगळी जी मी पद्धत दाखवलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये ती तुम्ही वापरू शकता. इथे माझ्याकडे आता कपडा हा कमी आहे, परंतु मला याचंच बाइंडिंग करायचं आहे. कारण जे दुपट्यामध्ये कपडे वापरलेले जातात त्या कपड्यातल्या शिल्लक राहिलेल्या तुकड्यांचं बाइंडिंग केलं तर त्या दुपट्याला एक छान गेटअप येतो. त्यामुळे मी शक्यतो तसं करते. अगदीच माझ्याकडे कपडा जर उपलब्ध नसेल तर मात्र मी वेगळ्या कपड्यांनी बाइंडिंग करते. तर आता हा एवढाचा कपडा जो उपलब्ध आहे त्याचा मी वापर करून आता इथे बाइंडिंग करून घेणार आहे. तर आपली सिंपल म्हणजे रेग्युलर जी पद्धत आहे ती कशी आहे, एका बाजूला इथे करून घ्यायचं, बरोबर ऑपोजिट साईडला करून घ्यायचं आणि मग राहिलेल्या ऑपोजिट साईडनं आपण बाइंडिंग करायचं. तर ही रेग्युलर पद्धत. तर आपल्याकडे जेव्हा कपडा कमी असतो तेव्हा ही पद्धत आपण वापरायची. तर आता त्या प्रकारे मी हे बाइंडिंग करणार आहे. इथे आता मी काय केलं, ही जी पट्टी आहे ही बरोबर उलट्या बाजूने ठेवलेली आहे. म्हणजे पट्टीची बाजू उलट, दुपट्याची बाजू उलट. तर ही लावून घ्यायची याला इथे आणि मग ती वरच्या बाजूला फोल्ड करायची. हे बघा, आता हे असं ठेवायचं आणि हे बरोबर असं दुमडून याच्यावर उलटं पाडायचं. म्हणजे काय होतं की वरचा दोरा मॅचिंग येतो आणि खालचा दोरा पांढरा राहतो. जर तुम्ही अगदी इकडे घेणार असाल तर मात्र तुम्हाला दोन्ही बाजूनी मॅचिंग दोरा वापरावा लागेल. तर इथे आता मी खालचा दोरा पांढरा वापरल्यामुळे मी हे थोडंसं या शिवणीच्या इथे घेणार. म्हणजे काय होणार, तो खालचा जो दोरा आहे तो बरोबर पांढरा माझा येईल. हे बघा, अशा प्रकारे फिनिशिंग सहित आपलं आता हे फुलपाखराचं दुपटं शिवून तयार आहे. बाइंडिंग सकट म्हणजे बाजूनी गोटसुद्धा मी याला पूर्णपणे लावलेला आहे. आता याला आपण वरती 2 असं मिशांसारखं करणार आहोत. ते मी पेंटने करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं आता हे दुपटं संपूर्णपणे शिवून तयार आहे. ते मी जे पेंट केलं ते पेंट केलं नसतं तर बरं झालं असतं असं मला आता वाटायला लागलं. कारण मला पेंटिंग फारसं जमत नाही. तरीसुद्धा मी तो प्रयोग केला आणि तो माझा प्रयोग फसला.
मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बाळाला त्यातलं काहीही कळत नाही हे जे त्यांचं वाक्य होतं ते मात्र आता या बाबतीत अगदी खरोखर तंतोतंत खरं ठरलेलं आहे. परंतु एकंदरीत हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं आणि हे आवडलं का डिझाईन आणि या दुपट्याचं बाइंडिंग कसं वाटलं हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तर तुम्हाला बघायला मिळतीलच, परंतु माझे आधीचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, हाईप करायलासुद्धा अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आपण आता पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.